नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर सध्याचं जे लेटेस्ट अपडेट आलंय आपल्या महासीईटी सेल वरती, या लेटेस्ट अपडेट बद्दल आपण डिस्कशन करणार आहेत. कारण ऑलरेडी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चॉईस फिल करायला सुरुवात केली होती. बरेच असे विद्यार्थी होते की ज्या विद्यार्थ्यांची ऑलरेडी चॉईस फिलिंग कंप्लीट सुद्धा झालेली आहे. पण या ठिकाणी पहिल्यांदाच 2026 मध्ये असं पाहण्यात आलंय की फायनल मेरिट लिस्ट सुद्धा डबल या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. कारण दरवर्षी आमचा असा अनुभव आहे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ठीक आहे, एक वेळेस आपल्याला रिवाइज करता येते. पण फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी डिस्प्ले झाल्यानंतर आतापर्यंत हिस्ट्रीमध्ये जेवढे आमचे काउन्सिलिंगचा अनुभव आहे, या अनुभवातनं कधीच फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी रिवाइज झाली नाही. ते पण कधी ज्यावेळेस आपली चॉईस फिलिंग सुरू आहे त्यावेळेस. ठीक आहे. तर एकतर आपली फायनल मेरिट लिस्ट 25 ला येणार होती, ती आली आपली 26 ला. आणि त्यात या ठिकाणी जर पाहिलं असता की जेही आपल्याला चॉईस फिलिंग ऑलरेडी या ठिकाणी उशिरा चालू झाली होती. पण ज्या वेळेस आम्ही आज दुपारी चॉईस फिलिंगला सुरुवात केली होती, बऱ्याच विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंग सुद्धा झाली आहे. पण या ठिकाणी काही विद्यार्थ्याच्या रँकमध्ये या ठिकाणी 2 ते 3 या ठिकाणी रँकमध्ये वाढ झालेली सध्या आपल्याला दिसून येईल. फक्त काही विद्यार्थ्यांच्या ह्याच्यामध्ये. कारण जेही आपली सीईटी सेलचं जे न्यू अपडेट आहे, रिवाइज्ड फायनल मेरिट लिस्ट यानुसार जर आपण पाहिलं असता, तर जेही अपडेटचं आपण डेट पाहू शकतात 27/8/2026 म्हणजे अगदी आजच्या डेटला हे अपडेट या ठिकाणी आलं आहे 9:30 दरम्यान. या अपडेटमध्ये लक्षात घ्या विद्यार्थ्यांना जास्त पॅनिक व्हायची गरज नाहीये. कारण बऱ्याच वेळेस आपण या ठिकाणी अननेसेसरी पॅनिक होतो. तर असं होऊ नका. बऱ्याच विद्यार्थी पालकांचे फोन आले. सध्या आमची चॉईस फिलिंगच चालू होती. तेवढ्यात फोन आले की सर नवीन मेरिट लिस्ट लागली आहे. नवीन मेरिट लिस्ट लागली आहे याचा आमच्या रँक वरती किंवा आमच्या चॉईस फिलिंग वरती काही फरक पडणार आहे का? तर मी सर्वांना क्लिअर करेन. नवीन जर या ठिकाणी रिवाइज फायनल मेरिट लिस्ट आली असेल, तर या रिवाइज फायनल मेरिट लिस्ट मध्ये आपण पाहू शकता तर नंबर ऑफ कॅन्डिडेटचा इंटेक आहे हा आहे 35,240. आणि जो आपला फर्स्ट जे फायनल मेरिट लिस्ट होते, या फायनल मेरिट लिस्ट जर आपण विचार केला असता 35,235 एवढी विद्यार्थ्यांची संख्या होती. म्हणजे या संख्येमध्ये फक्त 5 विद्यार्थी नव्याने ऍड करण्यात आले. जे सध्या मी अनालाइज केले या लिस्टमध्ये, तर एवढा काही असं मेजर डिफरन्स कुठं जाणवला नाहीये. या लिस्टमध्ये फक्त 5 विद्यार्थी नव्याने वाढ झालेली दिसून येत आहे. बाकी अदर या ठिकाणी डिटेल्स चेक केला, त्या डिटेल्स मध्ये असा खास कुठं मेजर चेंज या ठिकाणी झालेला दिसून आला नाहीये. तरी सुद्धा ज्याही विद्यार्थ्याची चॉईस फिलिंग कंप्लीट झाली आहे, फॉर्म आपण लॉक केला असेल आणि या फॉर्म मध्ये चॉईस फिलिंग करत असताना आपण अगदीच काही कमी चॉईसेस भरले असतील, तर आपण आपला फॉर्म अनलॉक करा आणि अनलॉक करून या ठिकाणी जे काही कमी चॉईस भरले असेल तर आपण चॉईस ऍड करू शकतात. इन केस या ठिकाणी या अपडेटमुळे एवढाही काही ह्यूज डिफरंट पडणार नाहीये. फक्त 5 मुलांची या ठिकाणी वाढ झाली आहे. तर यामुळे विद्यार्थ्यांनी पॅनिक न होता ऑलरेडी जरी आपला फील झाला असेल, केअरफुली चेक करा की आपले सर्व ऑप्शन्स बरोबर आहेत का. इन केस आपण काही ऑप्शन कमी भरले असेल तर त्यामध्ये वाढ करा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, या लिस्टमध्ये आणि अगोदरच्या लिस्टमध्ये एक वेळेस आपण काळजीपूर्वक पहा की आपला रँक किती आहे. आपल्या नावापुढे जे काही स्टेटस आहे, आपलं नाव, या ठिकाणी आपली कॅटेगरी, आपले स्पेशल रिझर्वेशन, पॅरलल रिझर्वेशन, हे सर्व आपले अवेलेबल आहेत का, यात काही बदल झाले का, हे एक वेळेस आपण काळजीपूर्वक चेक करणं गरजेचं आहे. कारण मेडिकल मध्ये एक एक सीट खूप महत्वाची आहे, ते सुद्धा एमबीबीएस ची. ठीक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इन केस आपल्या रँक मध्ये काही बदल झाला असेल, ते फक्त पाहायचं आहे आणि ऑल स्टेटस जे आपल्या समोर दिसत आहे हे बरोबर आहे का नाही एक वेळेस चेक करायचंय आणि कन्फर्मेशन करून घ्यायचं. इन केस काही चेंजेस असेल तर ते फर्स्ट आम्हाला कळवा आणि सोबतच आपल्याला सीईटी सेलला सुद्धा कळवणं गरजेचं राहू शकतं, जर आपल्याला काही मेजर चेंजेस आपल्याला या ठिकाणी दिसत असतील तर. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांना प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ज्यावेळेस आपली आली होती, त्या ठिकाणी आपलं डोमिसाईल अथवा आपल्या कॅटेगरीमुळे या ठिकाणी कॅटेगरी कन्वर्ट केली होती. तर विद्यार्थी पालक या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन होते की आता काय करावं. तर लक्षात घ्या, जेही आपली इयर मार्किंग आहे, या इयर मार्किंग मध्ये आपण रिझर्व या ठिकाणी सेव्ह करा आणि रिझर्व सेव्ह करून आपला चॉईस फिलिंग करा. ज्याही वेळेस आपल्या अलॉटमेंट होईल, अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्याला फिजिकल व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट्स करून घ्यायचं. कारण ऑनलाईन व्हेरिफिकेशन जे सीईटी सेलनं सध्या केलेलं आहे, हे एआयच्या मदतीने केलं आहे. त्यामध्ये बऱ्याच त्रुटी येतात. बऱ्याच विद्यार्थ्याच्या या ठिकाणी फोटोला सुद्धा ग्रेव्हियन्स आला आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट ग्रेव्हियन्स म्हणजे हा फोटो तुम्हाला ओरिजिनल द्यायचा आहे. ठीक आहे. असं ग्रेव्हियन्स येणं कठीण आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, बरेच असे विद्यार्थी
त्यांच्या अपर आयडीला ग्रीव्हियन्स आलाय. बरोबर आहे. तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्रीव्हियन्स जरी आला असेल, घाबरून जाऊ नका. ज्याही वेळेस आपली सीट अलॉटमेंट होईल, अलॉटमेंट झाल्यानंतर ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन रिपोर्टिंग आपण आपले सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी दाखवा आणि आपलं या ठिकाणी सीट कन्फर्मेशन करून घ्या. कारण ज्यावेळेस अप्पर आयडीला ग्रीव्हियन्स आला आणि त्या ठिकाणी असं मेन्शन करण्यात आलं, की ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड करा. आता सीईटी सेललाच विचारायला लागेल, की कुठला ओरिजिनल डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचा आहे. याबद्दल विचारणा केली असती, आन्सर काही आलं नाहीये. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी यावर्षी एकच करायचं आहे. आपण सर्व व्यवस्थित फॉर्म भरणे, सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड करणे, कुठल्या डॉक्युमेंट्सवर क्वेश्चन मार्क असेल तर त्या ठिकाणी ग्रीन टिक असलेले डॉक्युमेंट्स अपलोड करणे आणि व्यवस्थित चॉईस फिलिंग करून जेवढेही आपल्या साईडनं आपल्याला अॅक्युरेट राहता येईल तेवढं अॅक्युरेट राहणं गरजेचं आहे. एमबीबीएस, बीडीएस मध्ये सेम सिच्युएशन आहे. तर अशी सिच्युएशन आपल्याला बीएमएस, बीएचएमएस फॉर आणखी नंतर फिजिओथेरपीसाठी सुद्धा येणार आहे. त्यामुळे जेही विद्यार्थी एमबीबीएसचे व्हिडिओ वॉच करत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी पुढील आपल्याला बीएमएस, फिजिओथेरपी जर प्रोसेस करायची असेल, तर या सीईटी सेलच्या जे चुका आहेत, या चुकातनं आपल्याला आपल्या पुढे काही चुका होणे हे आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे सर्वात महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे आणि महत्त्वाची गोष्ट सांगेल, बरेच विद्यार्थी या ठिकाणी ग्रुप बद्दल विचारत होते. तर महत्त्वाचं सांगेल, ग्रुपच्या सर्व लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. आत्ताही जे काही रिवाइज्ड लिस्ट आली ते सुद्धा आम्ही लेटेस्ट अपडेट सुद्धा ग्रुपवरती अवेलेबल करून दिलाय. कारण मेडिकलमध्ये पिन पॉइंट अपडेट खूप महत्त्वाचे असतात आणि हे अपडेट तुम्हाला आम्ही शेवटपर्यंत प्रोव्हाईड करणार आहोत. ठीक आहे.